नमस्कार, मी रवी जगताप स्वागत करतो तुमचं RS रीडिंग अकॅडमी या चॅनलवरती। या चॅनलवरती मराठी आणि इंग्लिश शिकण्यासाठी उपयोगी असे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वर आणि व्यंजने शिकवणार आहे। स्वर आणि व्यंजने शिकवणार म्हणजे कसे, त्याची जी काही एक पद्धत आहे म्हणण्याची, वाचण्याची, ती पद्धत मी इथं तुम्हाला दाखवणार आहे, जेणेकरून लवकरात लवकर तुम्हाला स्वर आणि व्यंजन लक्षात ठेवायला सोपं जाईल। आणि स्वर आणि व्यंजने जर तुम्ही लक्षात ठेवली, तुमच्या लक्षात राहिली, तुम्हाला म्हणता आली, तुम्हाला लिहिता आली, तर त्याच्यानंतर जी पुढची स्टेप आहे ती आहे छोटे छोटे शब्द, नाव, वाक्य तयार करता आली पाहिजेत। यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण यामध्ये स्वर आणि व्यंजने तुम्हाला आली तर पुढच्या व्हिडिओमध्ये जे मी तुम्हाला शिकवेल ते तुमच्या लक्षात येईल आणि प्रॅक्टिस करताना तुम्हाला ते प्रॅक्टिस करताना तुमच्या लक्षात येईल की हे का गरजेचं आहे, स्वर आणि व्यंजने आपल्याला येणं का गरजेचे आहे। चला तर मग आता मी स्वर आणि व्यंजने तुम्हाला वाचून दाखवणार आहे। वाचून दाखवल्यानंतर तुम्हाला ती म्हणूनही दाखवणार आहे, जेणेकरून ती योग्य अशी म्हणण्याची जी पद्धत आहे तुमच्या लक्षात येईल। ओके, सुरू करूयात आपण वाचनाला। अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आहा आणि रू ऋषीचा। ओके, तर याच पद्धतीने आपण व्यंजने वाचूया। क ख ग घ न च छ ज झ त्र ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श श ह ळ क्ष आणि ज्ञ। ओके विद्यार्थी मित्रांनो, तर आता मी तुम्हाला म्हणून दाखवतो। ज्या पद्धतीने वाचलं त्याच पद्धतीने म्हणून, पण थोडं फास्ट, म्हणजे जेणेकरून लक्षात येईल की कशा पद्धतीने आपण म्हणायला हवं, जेणेकरून आपल्याला लक्षात राहील। ओके, तर मी तुम्हाला आता पहिले स्वर आणि नंतर व्यंजने म्हणून दाखवतो, वाचून दाखवतो। अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आहा आणि रू ऋषीचा। ओके, हे झाले स्वर। आता मी व्यंजने म्हणून दाखवतो तुम्हाला। क ख ग घ न च छ ज झ त्र ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह ळ क्ष आणि ज्ञ। तर या पद्धतीने तुम्ही सराव करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला काय शिकायला आवडेल। आणि आमच्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण नोटिफिकेशन आल्यानंतर, आमचा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि लवकरात लवकर तुम्ही व्हिडिओ पाहून पुढील स्टेप शिकू शकता। चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।